नमस्कार, मी डॉक्टर साधना भोटे. आरोग्य साधना म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मला एक प्रश्न नेहमी विचारला जातो की आहाराबद्दल तर तुम्ही माहिती देतच असता, पण पिण्याच्या पाण्याचं काय? तर आज मी तुम्हाला फिल्टर कोणकोणत्या टाईप्सचे असतात आणि त्यातलं कोणतं फिल्टर हे जास्त बेटर आहे हे सांगणार आहे. पण त्याआधी जर मी दिलेली माहिती, माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या आरोग्य साधना या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर जेव्हा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा येतो तेव्हा आपण कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही. आणि आपल्याला नळांमधून जे पाणी मिळतं तर ते कोणत्या सोर्समधून येत आहे, कोणत्या पाईपलाईनमधून येत आहे, त्याचा केमिकल लोड, मिनरल लोड हा किती आहे याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नसते. आणि त्यामुळे आपल्याला वापरावे लागतात फिल्टर्स. पण फिल्टर सिलेक्ट करताना आपल्याकडे येणारं पाणी हे कोणत्या प्रकारचं आहे, त्याचा TDS किती आहे, त्याला फिल्ट्रेशन करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची गरज आहे, तर हे पाहणंही गरजेचं असतं. तर आता आपण पाहू की वॉटर फिल्टरचे वेगवेगळे प्रकार कोणते. तर मोस्टली यूज केले जाणारे प्रकार आहेत RO म्हणजेच रिव्हर्स ऑस्मोसिस, UV फिल्ट्रेशन किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशन. तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत RO म्हणजेच रिव्हर्स ऑस्मोसिस फिल्टर. रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये पाण्याचा जो नॅचरल फ्लो असतो त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन मधून रिव्हर्स केलं जातं. या प्रोसेसमध्ये बरेचसे कंटॅमिनेटेड सॉलिड्स, हेवी मेटल्स, फ्लोराइड्स, क्लोरीन, आर्सेनिक आणि पेस्टिसाइड हे रिमूव्ह केले जातात. रिव्हर्स ऑस्मोसिस मध्ये पाण्याचं जवळजवळ 99% फिल्ट्रेशन हे होत असतं आणि त्यामुळे ते वाईडली यूज पण केलं जातं. पण याचा एक ड्रॉबॅक असा आहे की यामध्ये पाण्याचं वेस्टेज खूप जास्त होतं. आता आपण पाहू अल्ट्रा व्हायोलेट फिल्ट्रेशन. या प्रोसेसमध्ये अल्ट्रा व्हायोलेट लाईट यूज केले जातात आणि त्यामुळे बरेचसे आपल्या शरीराला हार्मफुल असणारे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते मारले जातात. तर त्यामध्ये येते ई कोलाय किंवा स्टॅफिलोकोकस. अल्ट्रा व्हायोलेट फिल्ट्रेशनचा एक ड्रॉबॅक असा आहे ते फक्त लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्सलाच किल करतं. आता आपण पाहू अल्ट्रा फिल्ट्रेशन मेथड. यामध्ये एक फिल्ट्रेशन मेम्ब्रेन यूज केलं जातं आणि त्यामुळे जे काही आपल्या शरीरासाठी हार्मफुल पार्टिकल्स असतात तर ते फिल्टर केलं जातात. याचा फायदा असा आहे यामध्ये 1 नॅनोमीटर पेक्षा जास्त जे मोठे कंटॅमिनंट्स असतात ते सगळे फिल्टर केले जातात. RO सिस्टीम मध्ये 5 नॅनोमीटर म्हणजे 5 नॅनोमीटर पेक्षा मोठे जे कंटॅमिनंट्स असतात ते फिल्टर केले जातात. तर साहजिकच अल्ट्रा फिल्ट्रेशन ही एक चांगली मेथड आहे. पण याचे ड्रॉबॅक्स असे आहेत की ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे जीवजंतूंना रिमूव्ह करत नाही. त्याची कॉस्टिंग खूप जास्त जाते. तर आता तुम्ही पाहिलंच की रिव्हर्स ऑस्मोसिस असो, अल्ट्रा व्हायोलेट फिल्ट्रेशन असो किंवा अल्ट्रा फिल्ट्रेशन असतो, या तिघांचे काही फायदेही आहेत, काही तोटेही आहेत. पण फायद्यांच्या दृष्टीने जर विचार करायला गेलो तर रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे RO फिल्टर आणि अल्ट्रा व्हायोलेट फिल्ट्रेशन, तर ह्या दोघांचं जर कॉम्बिनेशन आपल्याला कोणत्या फिल्टरमध्ये मिळत असेल तर ते आपल्यासाठी जास्त उपयुक्त असतं. तर मी आशा करते की ही एक बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला फिल्टर चूज करण्यात नक्कीच कामात येईल.